नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीची जी पात्रता आहेत त्याच पद्धतीने वनरक्षक भरती कधी होईल याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं। लेखी परीक्षा नेमकी कशा स्वरूपामध्ये असते याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आपण सांगितलेली होती। त्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यासाचा प्लॅनिंग आमचा कसा असला पाहिजे इथून पुढे वनरक्षकची तयारी करण्यासाठी याच्याबद्दल माहिती विचारली होती। तीच माहिती आज आपण पाहणार आहोत आणि नेमकी वनरक्षक भरती कधी होऊ शकते याच्याबद्दल सुद्धा डिस्कशन करणार आहोत। म्हणजे पॅटर्न कसा आहे, जाहिरात कशी येईल, परीक्षा कोण घेणार आणि तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वनरक्षकची जे विद्यार्थी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय टीसीएस पॅटर्नला धरून असणारी सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून त्याच्यावर आधारित तयार केलेली इंग्रजीसह सर्व विषय एकदम डिटेल मध्ये ज्या बॅच मध्ये शिकवल्या जातात अशी वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर। त्या ॲपवर तुम्ही जाऊन ती बॅच घेऊ शकता। सध्या ऑफर मध्ये ती चालू आहे, 250 रुपयामध्येच तुम्हाला मिळेल, ठीक आहे, किंवा ती ऑफर संपली तर 300 रुपयाला मिळेल। तर ठीक आहे, अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शिकवतात हे पण लक्षात ठेवा। तर बघा, हे आपले जे वनमंत्री आहेत गणेश नाईक यांनी पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं होतं मागच्या 8-10 दिवसापूर्वी की 2 महिन्यामध्ये येत्या पूर्ण जागा आम्ही वन विभागाच्या भरणार आहोत। त्याच्यानंतर एक अमरावती वन विभागाचं पत्रक काल व्हायरल झालं। या पत्रकामध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की पेसा क्षेत्राची जी केस आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 59 तालुक्यामध्ये काही परिसर हा पेसामध्ये येतो, म्हणजे आदिवासी क्षेत्र येतो, तो सोडून वनरक्षकची भरती ही करायची आहे। लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवायची आहे। तरी प्रत्येक विभागाने, वन विभागाने आपल्या किती जागा रिक्त त्याचं मागणी पत्र सरकारकडे पाठवायचं आहे। म्हणजे आता मागणी पत्र मागितलेलं आहे, लवकरात लवकर भरती होणार आहे हे सांगितलं आहे। म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच आपण वनरक्षक भरती येईल अशी अपेक्षा करूयात। तर अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका, झोपीत राहू नका, जाहिरात आल्यावर बघू नंतर करू अशी तयारी होत नाही। सिलेबस खूप जास्त असतो, स्पर्धा खूप जास्त आहे, वनरक्षकची पोस्ट खूप चांगली आहे, याला ग्राउंड फक्त रनिंगच आहे, याच्यामुळे तयारी करणाऱ्या पोरांचं प्रमाण जास्त आहे। सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, या गोष्टी मी सांगतोय त्या खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला लवकरात लवकर तयारी करावी लागेल। लक्षात, जाहिरात कधी येईल याच्याबद्दल मी बोललो, साधारणतः 1.5 महिन्याच्या आतच जाहिरात येणं अपेक्षित आहे। मागणी पत्र सरकारपर्यंत जागांचे पोहोचत आहेत हे आपल्या तुम्हाला सर्वांना माहित झालेले, त्याच्यासाठी काय आतली बातमी वगैरे असं काही नाहीये, हे पण लक्षात ठेवा। त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅटर्न कसा असतो तुम्हाला माहितीये। 60 प्रश्न असतात। प्रश्न किती असतात? 60 प्रश्न असतात आणि 60 प्रश्न हे 120 मार्काला असतात। निगेटिव्ह मार्किंग पहिल्यांदा वनरक्षकला आहे असं सांगितलं होतं आणि नंतर रद्द केलेली होती। त्याच्यामुळे आता वनरक्षकला निगेटिव्ह मार्किंग ही नसणार आहे, मागच्या वेळेसही नव्हती। आता बघा, पुढच्या वर्षीपासून अनेक पोस्ट एमपीएससी मध्ये सरळ सेवेच्या जाणार आहेत, पण ते पुढच्या वर्षी। मागच्या वर्षी टीसीएस नी परीक्षा घेतली होती आणि उत्तमरित्या घेतली होती, त्यामुळे या वर्षी सुद्धा आपण 90% गॅरंटी देऊ की टीसीएसच ही परीक्षा घेईल, एवढंही लक्षात ठेवा। आणि जरी आयबीपीएस ने घेतली तर पॅटर्न शक्यतो लगेच दरवर्षी बदलत नसतो, त्यामुळे पॅटर्न हाच राहील। 60 प्रश्न, 120 मार्क, निगेटिव्ह मार्किंग नाही, 2 मार्काला 1 प्रश्न आणि 2 तास वेळ, काल पण बोललेत आपण। आणि 80 मार्काची मैदानी चाचणी। मैदानी चाचणीमध्ये 5 किलोमीटर मुलांसाठी आहे, 17 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेता, आणि मुलींसाठी 3 किलोमीटर आहे, त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे, तिथं वेळ नको घालवायचा। अशा 200 पैकी तुमचं मेरिट लावणार आहे, तर अलग लक्षात अशा पद्धतीने आहे। याच्यामध्ये काय 2019 ला बघा, 19चा पॅटर्न होता हा, मराठी, इंग्रजी, जीके, गणित, अलग लक्षात। आता बघा, मराठी होतं, इंग्रजी होतं, जीके होतं आणि गणित बुद्धिमत्ता होतं 2019 ला महापोर्टलने ह्या परीक्षा घेतलेल्या होत्या। आता नवीन मध्ये बदल काय झालेला आहे तर पोरांनो, गणित आता नाही। सगळ्यात महत्वाचं इथं बघा, दिसतंय तुम्हाला गणित होतं, इथं गणित आता नसणार आहे, लक्षात ठेवा। म्हणजे तुम्हाला तयारी मराठीची करायची, इंग्रजीची करायची, जीकेची करायची, बुद्धिमत्ताची करायची। या परीक्षेची तयारी करण्या अगोदर तुम्हाला मी मुलांना हमखासपणे सांगतो, झालेल्या ज्या मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत ना, त्याचं डिटेल तुम्ही अनालिसिस करा। डिटेल मध्ये अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। कशामुळे डिटेल? कारण की पॅटर्न कसा आहे, आपल्याला कोणत्या कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा आहे हे त्याच्यावरून समजतं। विश्लेषण करायला तुमच्याकडे वेळ नाही। आपलं वनरक्षक प्लॅनर नावाचं पुस्तक आहे, टीसीएस पॅटर्नवर आधारित आहे। याच्यामध्ये वन विभागाची तांत्रिक माहिती पण आहे,
मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं डिटेल विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. इंग्रजी विषयाचं सुद्धा डिटेल विश्लेषण आहे आणि त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचं म्हणजे सराव प्रश्नसंच सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे, हे नक्की बघा. तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय काहीही फायदा नाही. तुम्हाला प्रश्नपत्रिका बघाव्याच लागतील. अभ्यासाच्या पॅटर्न बद्दल सांगतो तुम्हाला. सर्वात महत्वाचं मराठी बाकीचे जे विषय आहेत इंग्रजी सोडून जीके, बुद्धिमत्ता आणि मराठी, तुम्ही जर पोलीस भरतीची जरी तयारी करत असाल तर पोलीस भरतीपेक्षा सुद्धा सोपे प्रश्न विचारतात. पॅटर्न थोडासा वेगळा असतो विचारण्याचा. मग तो पॅटर्न समजून घेण्यासाठी तुम्ही क्लास करू शकता, पुस्तकामध्ये प्रश्न विश्लेषण त्याचं करू शकता. हे 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. पॅटर्न थोडा वेगळा आहे पण प्रश्न सोपे येतं. खूप प्रश्न सोबत, घाबरून जाऊ नका. सगळी मेक आहे इंग्रजीमध्ये. सगळ्यांना भीती वाटते इंग्रजीची. आणि ज्याला इंग्रजी जमते त्याला ग्राउंड येत नाही आणि ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्याला इंग्रजी येत नाही. कारण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांची मैदानी चांगली तर त्यांना इंग्रजी येत नाही. तुम्हाला सांगतो इथं जे स्पर्धेमधले मुलं आहेत हे जवळपास सारखेच मार्क घेणार आहेत. सगळं अडकणारे घोडे इंग्रजीमध्ये घोडं अडकणारे. पण इंग्रजीचं टेन्शन घेऊ नका. अलग लक्षात, मी डायरेक्ट इंग्रजीवर जातो. हा इंग्रजीकडे दुर्लक्ष. बघा हा मुद्दा, तुम्ही इंग्रजी सोडून अभ्यास जर केला तर तुम्ही वनरक्षक होऊ शकत नाही, लक्षातच ठेवा. आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास करायला वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. तुम्ही जर थोडा वेळ दिला ना इंग्रजीला, इंग्रजी पोरांनो एवढं सोपं वाटेल तुम्हाला जर प्रामाणिकपणे कराल. त्याची इंग्रजीची भीती जर मनातून घाला तर. काय प्रश्न आहे तुम्हाला सांगतो. आर्टिकलवर एक प्रश्न विचारतात बघा. आर्टिकल, पॅराजंबल म्हणजे 4 वाक्य असतात, त्याचं योग्य क्रमाने मांडणी करणं. ते पॅराजंबलवर एक प्रश्न विचारतात. 15 प्रश्न असतात इंग्रजीचे. इडियम फेजेसवर एखादा प्रश्न विचारतात. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर एखादा प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सिनोनॉम्सवर एक प्रश्न असतो, अँटोनॉम्सवर एक प्रश्न असतो, प्रिपोजिशनवर एक प्रश्न विचारतात किंवा 2 विचारतात आणि वर्बवर एक प्रश्न विचारतात. हे ठरलेले आहेत. याच्यावर डबल विचारतात आणि हे व्याकरणाचे खूप बेसिक प्रकरण आहेत. आणि निम्मे शब्द हे शब्दार्थावर विचारतात. आणि शब्दार्थ हा विषय का तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा लेक्चर वगैरे करा, आपल्या बॅच मध्ये तुम्हाला लक्षात येईल. शब्दार्था सकट सगळं व्याकरण तुम्हाला जे महत्वाचं आहे TCS पॅटर्नवर आधारित ते सगळं व्याकरण तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जे वनरक्षकला फोकस करतायत, दिवसामध्ये जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर सध्या 3 तास एकट्या इंग्रजीला द्या आणि बाकीच्या विषयाला 5 तास दिला तरी चालेल. मी तर म्हणतो 4 तास सुद्धा द्या, पण रगडा पाडा त्याचा, पार पिळून काढा इंग्रजी. घाबरू नका इंग्रजीला. घाबरून तुम्ही सक्सेस होणार नाहीत. निम्मा वेळ तुम्ही इंग्रजीला द्या. महिनाभर कस काय होत नाही, होणारच इंग्रजी परफेक्ट. निम्मा वेळ द्या. लेक्चर्स बघा, व्हिडिओज बघा, शब्दार्थाचे युट्यूबला व्हिडिओ भेटतात तुम्हाला, ते बघा. डबल प्रश्न बघा, प्रश्नांचं विश्लेषण करा. तुम्हाला बरोबर इंग्रजी परफेक्ट जाणार आहे. त्याची भीती घालू नका. लक्षात, TCS पॅटर्न आहे. TCS एकदम सोपं आहे. गणित करायचं नाहीये, बुद्धिमत्ताच करायची. गणित कमी या ठिकाणी मग डायरेक्ट बुद्धिमत्ता करायची फक्त. बुद्धिमत्ता सुद्धा सोपी आहे, अवघड नाही. अंक मालिका, अक्षर मालिका, पदावली गणिताचा भाग आहे तरी विचारतात तिकडं. परस्पर संबंध, आकृत्या, दिशा याच्यावरच आधारित फक्त प्रश्न हे विचारत आहेत. त्याच्यामुळे चिंता करू नका त्याची. तुम्ही रोज थोडा वेळ दिला तरी सुद्धा करू शकता. फक्त लेक्चर जरी बघितले किंवा झालेल्या प्रश्नाचं विश्लेषण जरी केलं तरी तुमचा निम्मा सराव तिथं होऊन जातोय, निम्म्यापेक्षा जास्त 3 विषयाचा. लक्षात, आडते इंग्रजीमध्ये. इंग्रजी शिवाय तुम्ही मागच्या वर्षी वनरक्षक दिलेले किंवा तुम्ही दिले असले तर बघा, इंग्रजी शिवाय तुम्ही होऊ शकत नाही. इंग्रजीला तुम्हाला मार्कच घ्यावा लागणार आहे. इंग्रजीचं तुम्हाला प्रिपरेशन करावंच लागणार आहे. काही जण इंग्रजी सोडून बाकीचं मी सगळं पाठ करतो म्हणतात. तसं नाही होत. इंग्रजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात, अशा पद्धतीने. सगळ्यात महत्वाचं, जाहिरातीची वाट बघत बसू नका. आता जाहिरात ही लवकरात लवकर येणार आहे आणि बरोबर होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. इंग्रजीवर जास्तीत जास्त भर द्या. मराठी वगैरे मराठीतच तुम्हाला सांगतो, मी स्वतः मराठीचा शिक्षक आहे, मला माहिती आहे मराठी एवढं सोपं आहे. तुम्हाला सांगतो 15 प्रश्न येतं. 15 प्रश्नापैकी 7 ते 8 प्रश्न शब्दच विचारतात. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, बस. आणि शुद्ध शब्द ओळखा. आणि 4-5 विचारतात ना ते शब्दाच्या जाती, त्यात पहिल्या 2-4 जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि सामान्य रूप, याच्यावरच प्रश्न विचारतात. लक्षात. आणि वाक्याचे प्रकार, स्वार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, त्याच्यानंतर मग ते इतर जे वाक्य, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, वाक्याचे प्रकार आणि शब्दाच्या जाती आणि शब्दार्थ याच्या पलीकडे जातच नाहीत. एवढं सोपं आहे. आणि व्याकरण खूप सोपं आहे मराठीचं. तुम्हाला जर जमत नसेल, एकदा तुम्ही लेक्चर बघितले की सगळं व्याकरण तुम्हाला पाठ. पुन्हा नुसते प्रश्नांचा सराव, प्रश्नपत्रिका सोडवा, टेस्ट सिरीज सोडवा, विश्लेषण करा, एवढ्याच गोष्टी करायच्या तुम्हाला. तेच जीके मध्ये सुद्धा करायचे. जीके मध्ये सुद्धा तांत्रिक भूगोलाचे 2-3 प्रश्न विचारतात.
राज्यघटनेवर आणि इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारतात, इतिहासावर प्रश्न विचारतात, आणि तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या एक लक्षात येईल विज्ञानावर प्रश्नच विचारत नाहीयेत वनरक्षकला. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विश्लेषण कराल तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. जीकेचा अभ्यास करतोय 15 दिवस विज्ञानच करत बसला, काय फायदा आहे? त्यामुळे इथे प्रश्न येतं, प्रश्नांचं विश्लेषण आहे, डिटेल तुझे रिव्हिजन होणार आहे, प्रश्न कसे येत आहेत हे सुद्धा कळणार आहे. त्या पुस्तक मार्केटमध्ये जाऊन बघा एकदा, मग तुम्हाला कळल. अशा पद्धतीने तुमचं नियोजन ठेवा. पहिला महिना दीड महिना निम्मा वेळ इंग्रजीला द्या, निम्मा वेळ इंग्रजीला द्या. जेवढा तुम्ही अभ्यास करतात ना त्याचा निम्मा वेळ, त्याशिवाय होणार नाही. इंग्रजीला तुम्ही 10-15 पैकी 10 प्लस मार्क घ्या रे. आणि इकडला तुमचा अभ्यास, तुम्ही जर इंग्रजीची 10 मार्काची मेहनत करताय याचा अर्थ इकडे पण मेहनत करणारच आहेत तुम्ही, मग इकडले मार्क बरोबर येणार आहेत तुम्हाला. इंग्रजीला बाजूला ठेवायचं नाही, डबल डबल सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, हे पुस्तक आहे, पुस्तकाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली. अशा पद्धतीने नियोजन करा. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये जाहिरात आहे, बरोबर आहे का? इंग्रजीला भर द्यायचा आहे. ठरलेले तुम्हाला चॅप्टर सुद्धा सांगितलेले, तर प्रत्येक शब्दाचे मराठी म्हणले की काय बघा, वाक्याचे प्रकार, शब्दाच्या जाती, शुद्ध अशुद्ध शब्द हे विचारतात. आणि बाकी मग काय विचारतात रे? शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार विचारतात. मी सगळं विश्लेषण काढलंय, तुम्हाला दाखवलंय, बरोबर आहे का? जीके मध्ये राज्यघटना, राज्यघटनेवर प्रश्न विचारतात. भूगोलावर 2-3 प्रश्न आहेत, त्याच्यात एक लोकसंख्येवर हमखासपणे प्रश्न विचारलेला आहे. इतिहासावर प्रश्न विचारतायत, अर्थशास्त्रावर प्रश्न विचारतायत. म्हणजे प्रत्येक विषयाचे 1-2 प्रश्न असे मिळून 15 प्रश्न होतात. विज्ञानावर प्रश्न विचारत नाहीयेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, अंक मालिका आणि अक्षर मालिकावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारतायत. आणि पदावलीचा एक प्रश्न विचारतायत, परस्पर संबंधावर एक प्रश्न विचारतायत, दिशावर एक प्रश्न विचारतायत. आणि त्याच पद्धतीने अजून या बस हे 4-5च, दिशा म्हणजे इकडून इकडे वळाला, तिकडून तिकडे वळाला, अशा पद्धतीने हे 4-5 प्रकरणावर 15 प्रश्न विचारतात. बाकी काहीच नाही. इंग्रजी प्रिपोजिशनवर 1 ते 2 प्रश्न, स्पेलिंग करेक्ट स्पेल हमखास प्रश्न विचारतात, 2-2 प्रश्न विचारले. पॅराजंबलवर 2-2 प्रश्न विचारले येतं. अँटोनॉम्स सिनोनॉम्स 1-1 प्रश्न, 2-2 प्रश्न विचारतात. वर्बवर एखादा प्रश्न किंवा 2 प्रश्न विचारतात. टेन्सवर विचारतात. इडियम फेजेस, म्हणी, वाक्यप्रचारावर एखादा प्रश्न येतोय. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर एखादा प्रश्न विचारतात. आणि आर्टिकलवर एखादा किंवा 2 प्रश्न विचारतात. म्हणजे ठरलेले प्रकरण आहेत, खूप छोटे छोटे प्रकरण आहेत, तुम्हाला व्यवस्थित करायचे. त्यासाठी आपली वनरक्षकची बॅच आहे, कालावधी 1 वर्ष आहे. TCS IBPS प्रमाणे ही बॅच घेतात. TCS मधून सिलेक्ट झालेले, MPSC तून सिलेक्ट झालेले शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. हे महाराष्ट्र अकॅडमीचं आपलं ऍप आहे, त्याच्यावरती बॅच अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन ती बॅच एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, सध्या ऑफर चालू आहे, बरोबर आहे का? हा, पोलीस भरती सोबत जर तयारी करतात, हा एक मुद्दा आहे. जर तुम्ही पोलीस भरती सोबत तयारी करत असाल, तर पोलीस भरती मागच्या 1 वर्षापासून जर करत असाल, तर जीके बुद्धिमत्ता, गणित, जीके बुद्धिमत्ता आणि जीके मराठीचं एवढं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये. फक्त इंग्रजीवरच जास्त भर द्या, त्यांचे तसे जे विद्यार्थी आहेत ते. आणि बाकीचे तुम्ही फक्त लेक्चर बघून किंवा झालेले प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून सुद्धा होऊ शकतं. सध्या आंबेडकर जयंती निमित्त आपण ऑफर ठेवलेली. सध्या वनरक्षकची बॅच आंबेडकर जयंती निमित्त फक्त 250 रुपयाला आहे. बाकीच्या सुद्धा बॅच ज्या आहेत त्या सुद्धा सगळ्या बॅचवर तुम्हाला डिस्काउंट दिसते बघा. वेगवेगळ्या आपल्या ज्या बॅच आहेत, तलाठी, आरोग्य सेवक, रेल्वे, त्याच पद्धतीने पोलीस भरतीची स्वप्न खाकी बॅच असेल, अग्निवीरची बॅच असेल, त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज आहेत वेगवेगळ्या, त्या टेस्ट सिरीज सुद्धा डिस्काउंट मध्ये तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे काय करायचं तुम्हाला लक्षात आलं, इंग्रजीवर आता जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण वाचायचं आहे, सगळे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. तुमचे आणखी काही प्रश्न जर असतील तर कमेंट मध्ये सांगा, मी डबल तुम्हाला भेटायला येईल, एक प्रश्नाचं तुमचं उत्तर देईल. फक्त तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.